त्याच्या लाईटीचे हिला आत्ताच जायचं होतं. जाऊ द्या भाऊ, आपली चटई घेतो आणि सुमनाईच्या आमराईत जाऊन झोपतो. अरे पण दादा कुठे गेलेत? दादा काही दिसेना भाऊ घरी. जाऊ द्या, जाऊ तवा कडी लावून घेतो जाऊन आमराईत जाऊन झोपतो मस्त. येडी वाकडी लाग. काय हवा चालली हो मस्त. ला ला ली ला 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 ली ला ला ला. कस ला ला ली ला 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 ली ला ला ला. काय सुमन आहे, झालं का झाडून? चाडू राहिले बाबा. काय रे? थोडी इकडे ती बैल बिल मारीन. माय बाईला नाही मारते, आसरा बाई माय जानवर. हा असं रे, काय बैलाचा काय भरोसा. अरे ते घराची लाईट गेली माझ्या, हा लय गरम व्हायला लागलं. म्हणलं चला बाबा तुझ्या आमराईत जाऊन झोपावं हा आंब्या का? खाली. हे बैल बिल मारित नाही ना. मग लाईट काय कायमची गेली का? आता गाडीवर गेली असन. अगं जाऊ येईन ताव येईन, पण थोडं म्हटलं आराम करावा हवेला मस्त आंब्या खाली. काय प्रॉब्लेम नाही झोपलं तर? नाही नाही प्रॉब्लेम काय नाहीये. मग ये म्हणले झाडून काढावा, मला जायचं होतं थोडं वावरामध्ये. गुराला चार वेळ टाकलं का नाही लय ओरडत. नाही ना, आता पाणी दाखवायचंय त्यांना. हा पाणी दाखवून आणि मग टाकू. आता त्यांची बैठक झाली. का बरं बरं जाऊन झोपू का मग मी? काय अडचण नाही द्या तुला. झोप बाबा, पण मग मला वावरात जायचंय. तू इकडे ध्यान ठेवशील का गोरायवर? अरे तू बिंदास जाय, मी आहे ना, मी लक्ष ठेवतो ना. तुला माहिती नाम असल्यावर टेन्शन घ्यायचं नाही. हा येस, सुटलं रुटलं दर्शक ध्यान ठेवायचं. त्या दर्शक ना झाड तोडले, ते साऱ्या वावरात काडकं पांगले, हा ते गोळा करायचे. पाणी बिनी पाजू का गुरांना? हा पाणी दाखव, तुला जर आलं दाखवता तर. मारती नाही ती. बरं बरं चालेल चालेल. काही घेऊन आला काय घरून? मग काय करते बाबा चटई, मग काय इथं वावरात तशी झोपते काय इथं? तुला माहिती आहे मुंग्या बिंग्या चावल्या बिवल्या मग. हा, पांघरायला खाली चटई आतरशी ना, वर पांघरायला. पांघरायला मला कुठे अंगो घ्यायचंय? असंच झोपायचं आपलं. रात्र आहे काय अंगो घ्यायला? रात्र नाहीये. झोप बाबा इड. कुठं तुला कुठं झोपायचं तिकडं झोप. झोपतो हे ना जाडून तिकडं. का? तिकडं हा? आंब्याखाली झोपतो ना. तिकडं झोपतो काय? हा तिथून सगळं लक्ष देतो गुरावर बिरावर, काय टेन्शन नाही. तू काय नाही तर तिकडं झोपशील गावताच्या आड. तो उसर आहे अगं इकडे नाही ग. इकडे जनावर सुटू नाही जाईन. इकडे आंबे बिंबे पाडतील लोक. नाही, नाही. बरं एक काम कर, दादा बिंदीने आवाज दिला ना हा, माझ्या बापानी, मला तो आंब्याखाली तिकडे झोपलाय. आता तो बाप कुठं गेला आता? मला तो दिसला वाट्याने ते सांग, कारण मला मी घरी नाही आता बघितलं माझ्या बापाने परत काय म्हणे. काय सांगा, दिसला मोकळा तर सांगन, नाही तर मग मला आता आडुशाला असले तर काय समजणार आहे. बरं बरं जाय जाय. हा. बरं पाणी पाजता आलं तर पाच. आणि या बाय कायऱ्या बिऱ्या पाडू नको बाबा. सगळ्या लोकांना जोडून नेल्या, राहिल्या थोडशा, निघाल्या तर निघाल्या लोणच्या पुरत्या. नाही नाही जाय तू जाय. हा पाणी बिनी पाज म्हणे, नौकर बिवकर आहे काय पाणी पाज गुरांना. मी आपला चाललो झोपायला. मोर दे आपल्या काय करायचंय. आईला काय गार हवा सुटली मस्त बघ. इथं इथं झोपत जाऊ द्या. उशी आणायला पाहिजे होती गाड्या, मोक्का टोचाचं डोक्याला. एक किलो तर झोपायचंय. अगं हे वार म्हणून आंबरात येत नाही, वारत लय टाकता येत नाही. जाऊ द्या, अशा आड एवढी टाकीतो एकट्या पुरती बाद झाली. उशी आणायला पाहिजे ती गाड्या मस्त. हा 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 आगा गा 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 गा. काय भारी वाटतंय, जन्नत मध्ये आल्यासारखं वाटतंय भाऊ. गार गार हवा, वरून कैऱ्या, भोकडाचं झाड, पलीकडे गुरं चरत येत. आपल्या काय करायचंय, मस्त एन्जॉय घेऊ आजचे दिवस. घरात लाईट गेली तुम्ही काय आलो असतो इकडे आंब्या खाली. हा काय हवा चालली भाऊ मस्त गार गार. खरंच ना गावाकडचं वातावरणच वेगळं आहे. मला आहे ना आता जगायचंच नाहीये. मला आहे ना माझे जीवन संपवायचंच. आता मला आहे ना या लोकांनी नको नको करून टाकलेलं आहे. इथं विहीर दिसते मला, विहिरीतच जाऊन जीव देते मी आता. किती खोल मी दगड टाकून बघते याच्यात पहिले मी. तो आईला काय करते बाई? पाणी शेंदायला आली का जीव द्यायला आली? आणि हात बित जोडून काय करते? आईला ही बाई विहिरी पाणी भरायला आली का दुसरं काय करायला आली? काय हांडा विहिरीत पडलाय, लय धपक्यानं आवाज आलाय का दुसरं विहिरीत कोणी पडलं काय?
थांबगाडीची माझ्या बघू तिथून काय करते काय नाही. वीर तर भरपूर खोल आहे. मी याच्यात जर जीव दिला ना 3-4 दिवस काही वर यायचे नाही. नवऱ्याला आणि माझ्या सासूला कळेल माझी किंमत. देवा, मी आत्महत्या करते. मला स्वर्गात घे. परत मला बाईचा जन्म देऊ नको. माझं काही चुकलं बिकलं असेल तर मला माफ कर देवा. हो बाई, अहो काय करता तुम्ही? इकडे वा. तुम्हाला काल आवडलं? हो, इकडे वा तुम्ही. मला जीव द्यायचा हो अहो ऐका थोडं. मला जीव द्यायचा नाही नाही इकडे वा इकडे. हो बाई थांबा तुम्ही नका जाऊ. मला कोण आहे तू? कोण आहे मी? हा? अहो नाम आहे मी नाम आहे. कोण नाम्या? अहो मी इथेच राहतो. हे माझ्या जवळच घर आहे इथं. मग मी काय करू? अहो मला एक सांगा तुम्ही, माझ्या डोळ्यासमोर असं तुम्ही जीव द्यायला लागला, मी जीव देऊन देईन का तुम्हाला? तू माझ्या मागे येऊ नको. मी तुला ओळखत नाही. मला जीव द्यायचा. अहो बाई अहो ऐका तुम्ही. अरे सोड मला नाही तू. नाही तुम्ही असं करून देणार. तुम्ही इथं बसा. तुम्ही कशा बाई जीव देताय पण तुम्ही? तुला का सांगू मी? अहो बाई एवढे काय तुम्ही जीवनाला कंटाळलेत? तुला काय करायचं त्याच्याशी? अहो मला काय नाही करायचं, एक माणूस म्हणून विचारतो मी तुम्हाला. आता तुम्ही जर जीव दिला असता मला सांगा, कोणाचं काय गेलं असतं? हा 2 दिवस आई बाप रडले असते की नवरा असेल तुम्हाला तर नवरा 2 दिवस रडला असता. कोणाचं काय गेलं असतं? तुम्हीच गेले असते मरून. माझे घरचे कधी माझे झाले नाही. हा पण काय झालं मला सांगा बरं तुम्ही. अरे पण मी तुला काय सांगू? मला जीव द्यायचा आहे ना. तू माझ्या मागे लागू नको. अहो असं समजा तुम्ही, मी तुम्हाला देवाच्या रूपात भेटलोय साक्षात. आता जर तुम्ही एरीत पडले असते, कोणत्या भावात गेला असतं? मेले असते तुम्ही. बरं तुम्ही बसा, बरं इथं बसा. बसा तर तुम्ही. काय झालं मला सांगा. अहो मला सांगा, लाजू नका. मी तुमच्या भावासारखा आहे. भाऊ समजा, तुम्हाला जे समजेल ते समजा. पण सांगा मला काय झालं आधी. मी माझ्या जीवनालाच कंटाळले रे. अहो पण कमून कंटाळे ते तर सांगा मला. माझ्या नवऱ्यामुळं. काय केलं ते नवऱ्याने तुमच्या? काय केलं आता? काय तुम्हाला सांगून काय फायदा आहे? मला सांगा बरं. हा ते डोळे पुसा आधी, रडू नका. काय झालं नेमकं सांगा मला आता सविस्तर. अरे बाबा, रोजची दारू प्यायचं. मला रोजची हानमार. हा लोकांची इथं मी कामाला जाते माहिती का तुला? धुणं भांडे करते लोकांच्या इथलं. हा हा एवढं काम करून सुद्धा मला घरात सुख नाहीये. त्याला तर नाही 10 पैसे कमवायची अक्कल. मी कमवते त्याचे सुद्धा मला नीट राहून देत नाही हा माणूस. त्याने आता नेमकं केलं काय तुम्ही? पार एवढं जीव द्यायला आले म्हणून नेमकं कशावरून झालं एवढं? अरे मी कामावरून आले. हा हा माणूस घरात येऊन बसत त्याने दारू पिऊन परत मला हाणमार केली. त्यातलं कामावरून जायचं, लोकांची इथं कामधंदे करायचे, परत घरी येऊन काम करायचं. नवरा असं दारू पिऊन येतो. बरं एक काम करा, काळजी करू नका तुम्ही. ह्यो नाम आहे ना, एक काम करा, चला माझ्या घरी चला. नको. अहो घाबरू नका. माझ्या घरी माझी बहीण आहे, मी आहे आणि माझा बाप आहे. आम्ही 3 जण राहतो मस्त. मला आहे ना कोणाच्या घरी राहायला पण आवडत नाही. आणि मला कोणाचं बोजा बोलून तर अजिबातच राहायला आवडत नाही. हे बघ, लहानपणी आईवडिलांना बोज झाले, लग्न करून दिलं, नवऱ्याला बोज झाले. घरचे माझे कधी झाले नाही तर तुम्ही कधी माझे होशाल सांगा बरं. अहो तुम्ही कशावर टेन्शन घेता? माझ्या घरी नाही का तुमच्यासारखी सुंदर बहीण माझी? मग माझी बहीण आहे. तुझं मस्त खरं आहे रे. बायच्या जातीचं असंच असतं. हे बघ, आई वडिलांकडं पण तिचं घर नसतं, नवऱ्याकडं पण तिचं घर नसतं. अहो मला मान्य आहे, बाईच्या जातीला काय मग त्रास सहन करावा लागतो. लग्नाच्या आधी आईबापांकडं, लग्न झाल्यानंतर नवरा चांगला भेटला तर मग ठीक आहे. आणि जर चांगला नाही भेटला तर मग हाय मूल आणि चूल. त्याच्या ते नवऱ्याचं मारणं बिरणं, पिऊन येणं, ते बाईच्या जातीला हे काय मग आयुष्यात लिहिलेलंच आहे. तर तुम्ही काळजी करू नका. चला बरं तुम्ही नाही, घरी मला माझ्या चला. जगायचंच नाही. हो बाई, अहो ताई तुम्ही ऐका इकडे. अहो नाही, नाही, अहो मला असं नका सोड, करू तुम्ही. तू बसा सोड इथं. म्हणलं ना नाही तुला नाही एक काम करा, तुम्ही माझ्या घरी चला. चला उठा. तुम्ही माझ्या बहिणी सारख्या म्हटलं ना, चला. मला कोणाच्या घरात नाही राहायला नाही चला आवडत उठा. नाही. माझी बहीण घरी चला. माझी बहिणी सारखेच तुम्ही पण चला. कार्ट्याला डबा घेऊन ये म्हणलं होतं. मला घरी यायची वेळ आणली. कार्ट कुठं गेलंय काय माहिती. हा इला कार्ट कडी लावून कुठं गायब झाले? का रे नाम्या? काय कोण आहे? कोण आहे? काय ती तिकडे होती, ती जीव द्यायला चालली होती. मग मी आणलं आपल्या घरला. आपल्या घरला घेऊन आलास का? मग त्याला काय होतंय? तिचं नाव काय आहे? तिचं नाव अयो हो, मी नाव पण विचारा विसरून गेलो. काय आहे तुमचं नाव? पूजा. पूजा नाव आहे तिचं. पूजा का? हा अहो तुम्हाला सांगतो, ती ना तिकडे जीव देत होती. ती तिला विचारलं काय झालं, कशा पाय एवढं करून राहिली. तिच्या नवऱ्याने तिला लय मारलंय. नवऱ्यानं मारला? हा म्हणून जीव द्यायला चालली होती. आपलं माणुसकीच्या नात्याने आपल्या घरात नाही का आपली छकुली आहे का नाही? हा. मग आपल्या छकुली सारखी ती पण
म्हणून मी तिला वाचवलं. तिला म्हणलं बाबा मरू बिरू नको, आमच्या घरी चल. म्हणून तिला घेऊन आलो आपल्या घरी. अरे पण ती कुणाच्या इथली, काय आहे का तिचा विचारपूस? मला काय माहित नाही, पण मी तिला वाचवलं एवढं माहिती मला. हा मग तिला पाठवून द्यायची होती तिच्या घरी, आपल्या घरी कशाला आणलीस? अहो तुम्ही काय विचार करता? तिचा नवरा तिला मारतोय मारण्याचा, म्हणून ती जीव देत होती. तिचा नवरा तिला मारतोय ना, मग आणि तू आपल्या घरी घेऊन आला. मग तिला तिच्या घरी सोडायची होतीस. तुम्ही ना खरं तुम्हाला आता काय बोलू मलाच कळा ना. अहो मला एक सांगा, तिच्या जागेवर जर आपली छकुली असती तर तुम्ही असंच केलं असतं का? अरे छकुली आपली आहे, तिला कोण टाकल मला सांग बरं? तशी ती पण कोणाची लेक आहे, सून आहे, बहीण आहे कोणाची तरी. नाम्या, डोकं फिरू नकोस बरं का माझं आता. खुशाल म्हणायला लागलास. छकुली सारखी असते तर काय केलं असतं? अरे ती शेवटी दुसऱ्याची आहे. आज तिचं लग्न झालेलं आहे, तिला आपल्या घरी आणलंस. उद्या तुम्हाला दोघांना कोणी गावात काय बघितलं, उद्या काय झालं तर कोण निस्तरणार रे? अहो लोक काय बी म्हणू द्यात, मला त्याचं काही घेणदेण नाही. माझ्यात माणूस की आहे. माझ्यासमोर कोणतरी मरत होतं, मी पाहिलं म्हणून मी घेऊन आलोय. नाम्या लय उलटा बोलू नको, नाही तर मुस्काड फोडीन बघ. घेऊन आला. मग आता हिचं करायचं काय? ए पुरे इकडे बस खाली, इथं बस रे खाली. तो पण होय पुरे, काय? तू जीव का देतेस पण? मी वैतागली जीवनाला. जीवनाला काय वैतागलीस पण तू? घरचे माझं लय छळ करते काका, काय करतं जगून तरी. हे बघ, मी पण तुझ्या बापासारखा आहे. काय जे काय तुझ्या मनात असेल ती मला सरळ स्पष्ट सांग. आता हे बघा, आई वडील आहेत ते गरीब आहेत, त्यांना पण कामधंदे आहेत. उलट मी त्यांच्यावर कशाला बोजा बनायला जाऊ तिथं अजून. एक तर गरीब आहेत ते. हे बघ काका, मी काही इकडे येत नव्हते, जीव द्यायला आले होते. ह्या बिचारीने मला इकडं आणलं. नाम्यानं हां, संगमनेरची माझी आई, आणि तिला इकडं गुलेवाडीला दिलं होतं. माझा जन्म तिथंच झाला. माझ्या वडिलांना मुलगा लागत होता, पण मी झाली मुलगी. माझ्या वडिलांनी माझा नुसता राग केला. आई आहे ती बिचारी, ती पण शेतकामाला जाती. लग्न लावून दिलं, नवरा बेवडा निघाला. तो काय मला नीट सांभाळत नाही. सासू तशीच आहे, सगळे माझा छळ करते. म्हणजे सगळ्यांना मी नको नकोच झालेले, म्हणून मी जेव द्यायला आली होती इथं. नाही पण पूर्वी तुझं सासर कोणतं? हे आपलं तळेगाव. तळेगाव? हां, तळेगावात कोणाच्या इथं दिली ग तुला? पवारांची इथं. पवार? काय ग तुझ्या सासऱ्याचं नाव काय आहे? एकनाथ. एकनाथ? हां, आणि नवऱ्याचं नाव? संजय. संजय. एकनाथ पवाराच्या घरी दिली वय तुला? हां नाम्या तुला इकडे घेऊन आला का? हां, तू म्हटलं चाल तिकडं आमचं घर आहे म्हणून मी काही येत नव्हते काका. काय रे, तू इकडे आणून काय करणार आहे आता? काय करणार म्हणजे? आपल्या घरात राहील ना ती. आपल्या घरात? हा मग. अरे उद्या पोलीस केस झाली, काय लफडं झालं, कोण निस्तारणार आहे रे? अहो असं तिला आपण वारवता नाही सोडू शकत ना. एकटी बाई माणूस आहे. दादा तुम्ही पण विचार करा ना, आपल्या घरात पण तरुणी दाटी पोरगी आहे. तसं ती पण तरुणी दाटी पोरगी आहे. नाही हाय तर नीट ती, मग? पण उद्या जर पोलीस केस झाली ना, हा. तुझ्या बरोबर मला सुद्धा खडी फोडायला येतो का? काय नाही, बहीण म्हणून आपल्या घरी राहील ती. मूर्खा आहे, मुस्काड फोडीन बघ. का आता काय झालं? काय चुकीचं बोललो का मी? तिला कशी काय आपल्या घरी ठेवायची? ती अडचणीत आहे, पण तिला घरी ठेवू शकत नाही ना. थोडे दिवस ठेवू, नंतर तिचे सासू सासरे आले मग देऊ पाठवून तिला. आता ते सासू सासरी ये पण वाट बघायची का तुला? हा त्याला काही नव्हत, राहू द्या. आपल्या छकुली बरोबर राहील ती. नाम्या लय हुशार झाला रे, बापाच्या पुढे निघालास का आता? पोरगा कोणाचा आहे? हा पोरगा कोणा? लय बोलायला लागलायस बघ. नाम्या, उद्या जर हिच्या सासू सासऱ्यानं नवऱ्यानं पोलीस कंप्लेंट केली आणि उद्या पोलीस जर चौकशीला आपल्या घरी आले, त्यांनी जर हिला इथं बघितली तर मग काय म्हणतील माहिती आहे ना? काय म्हणते पोलीस? काय म्हणतील म्हणजे? काय नाही म्हणणार पोलीस, ते आहे ना आपल्या सोबत. अहो आपण तिचा जीव वाचलाय तिचा एवढा मोठा, आणि तिला आपण सहारा देतोय. काय पाप तर नाही करीत आपण, कोणाची लाबाडी नाही करू राहिलो. बाळा, तिचा एक पुरावा आहे, हा. पण त्यांच्या बाजूचं अख्खं गाव सुद्धा येईल. मग काय करशील त्याला? अहो अख्खा गाव येऊ नाही तर कोणी येऊ, साक्षात ती पोरगीच आपल्या कुठे. मग कसली भीती आहे आपल्याला? वय का पोरे, बरोबर की नाही? शांत राहा, तिला काय घरी ठेवायची नाही. हे बघ, काय म्हणाले तुझं नाव? पूजा. पूजा, मी तुझ्या वडिलांसारखा आहे काय? शेवटी तू आज जीव द्यायला चाललीस. जीव देऊन तुझा काय फायदा आहे ग? आज तू तुझ्या जीवाला मुकणार आहेस. आई बापाने तुला जन्म दिलाय, लहानाचं मोठं केलंय, ह्यासाठी केलंय का तुला?
त्यांच्या नावाला काळिंबा फासायचा आहे का तुला? आईबापाचं नाव खराब होईल का नाही मला सांग. ओ माझं ऐका, तुम्ही तिला ते काहीच सांगू नका. तिने सगळं मला सांगितलंय आणि मगाशी तुम्हाला बी सांगितलंय. परत परत तुम्ही तिला ते बोलू नका. एक काम करा, एक तर तिला ठेवा, नाही तर तुम्ही चांगलं तिला समजून सांगा आणि तिच्या घरी नेऊन घाला. मग मी तेच करतोय बाळा. तेच सांगा तिला. हा तेच सांगतोय. हे बघ पूजा, तेव्हा जीव देण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या तळेगाव मधला जो पोलीस पाटील आहे ना, तो माझा वर्गमित्र आहे, खास जोडीदार आहे माझा. त्याला आपण घडलेला सगळा प्रकार सांगू आणि तुझ्या नवऱ्याला सासऱ्याला नीट करू बरोबर. तुला पुढं काही त्रास होणार नाही काय. आणि जीव देणं चांगलं नसतं ग. माझ्या बहिणीनं सुद्धा जीव दिला, पण त्यावेळेस तिला सांगायला कोण नव्हतं. आज तुला तरी सांगायला मी आहे. आणि जीव देऊन कुणाचं भलं नाही झालं काय. तेव्हा जीव देण्याचा विचार करू नकोस. आणि बाळा चांगलं राहावं. शेवटी आईबापाचं सुद्धा नाव निघलं पाहिजे. चांगलंच राहते काका मी. एवढं कष्ट करते पण घरात मला सुखच नाही म्हणल्यावर काय करायचं सांगा बरं. अहो. शेवटचा पर्याय मला होय. जीव देणंच. तुम्ही ना काय काळजी करू नका. तुमचे सासरे जे आहेत ना, तुम्ही नाव सांगितलं एकनाथ पवार, ते दादांचे मित्र आहेत. दादा बरोबर करते तुम्हाला. दादा बघा ती काहीतरी करा तुम्हीच हँडल आता. नाही तिला घेऊन जाऊ आता आपणच. हा तू पण चल आता माझ्या बरोबर. मी पण येऊ का? हा चल चला. आपण जाऊ पोलीस पाटलाकडे डायरेक्ट. जे काही तुला त्रास देतोय ना सासरा किंवा नवरा देत असेल, काय घरातलं कोण देत असेल, सरळ त्या पोलीस पाटलाला सांग. मग मी बोलतो त्याच्याबरोबर काय. ते करतील का पण पोलीस? तुला सहकार्य करणार का नाही करणार. अगं तो माझा वर्गमित्रच आहे आणि त्यांनी न जारी केलं ना तरी आम्ही आहे तुझ्या पाठीशी. भिवू नकोस. पण काका जर घरी पोलीस गेले तर किती गावात. काय नाही जाणार पोलीस. तू टेन्शन घेऊ नको. आपण व्यवस्थित मिटवू. पण तुला पण सुखी संसारात राहिलं पाहिजे ना. मग तुझ्यासाठी हे केलंच पाहिजे आता. उठ बाळा चल. नको डोक्याला टेन्शन घेऊ काय. चला चला, मी ते कपडे घालतो तवर. कपडे बिपडे राहू दे. गाडी काढ चल लवकर. गाडी काढू होय. हा पण याच्यात पेट्रोलच नाही. पेट्रोल नाही. पेट्रोल सगळं खडलून संपलं वाटतं. नुसत्या गाड्या फिरवायच्या बघ, पण त्याच्यात पेट्रोल टाकायचं नाही. संपलं ते काही सांगून संपत वय. बरं चल गावात जाऊ लवकर आणि रिक्षा बिक्षा पकडून तिला तळेगावला घेऊन जाऊ लवकर. चला. चल असंच. चल बाळा.